गणपती राजाला सांगतात, एके दिवशी भगवान कृष्ण कन्हैया रांगत 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 गाईच्या गोठ्यामध्ये गेले आणि गाईच्या गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर आमच्या भगवंताने गाईचं जे शेण होतं ना, शेणामध्ये त्या ठिकाणी हात घातले आणि अलगद शेण आपल्या हाताला त्या हाताने पूर्ण अंगाला लावलं. कुणी? भगवंताने पूर्ण शेण अंगाला लावल्याच्या नंतर तुमच्या बाळाने जर असं केलं तर तुम्हाला चांगलं वाटेल का राग येईल? बरं, तुम्हाला चांगलं वाटेल का नाही? नाही महाराज, आमच्या यशोदा मैयाला चांगलं नाही वाटलं, पळत गेली, अलगद उचललं आणि आपल्या साडीच्या पदराने पूर्ण अंग त्या ठिकाणी पुसून काढलं. तुम्ही काय केलं असतं? अलगद उचललं असतं, अंगाला स्पर्श होऊ दिला नसता आणि जिथं पाणी आहे तिथं नेऊन ठेवलं असतं, पण स्वतःची साडी खराब होऊ दिली नसती. हे आपलं बाळावरचं प्रेम आहे. पण आमची मैया पुसत असताना म्हणते, बाळा काय गेल्या जन्मातला तू त्या ठिकाणी सुकर तर नव्हतास, डुक्कर तर नव्हतास? भगवंत म्हटले मनामध्ये, आई हे तुला कसं काय माहित झालं? कारण भगवंताने वराह रूपाने अवतार घेतला होता ना. आई तुला बी भरपूर कळतं वाटतं मनामध्ये. असं म्हटल्यानंतर भगवंत वेगवेगळी त्या ठिकाणी लीला करतात. नंतर भगवंत आईने पुन्हा सुंदर शृंगार केला. शृंगार केल्याच्या नंतर भगवंताला आवडणारा सर्वात महत्वाचा पक्षी कोणता असेल तर मोर नावाचा पक्षी आहे. मोर पक्षी त्या ठिकाणी त्या नंद बाबाच्या राजवाडीच्या समोर अंगणामध्ये येतो. आमचे भगवंत त्या ठिकाणी खेळत 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 त्या मोराच्या जवळ जातात. लगेच मोराच्या अंगावरती एक पाय टाकतात आणि पाय टाकून त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी नृत्य करतात. भगवंतही सोबत त्याच्या नाचायचे आणि भगवंत नाचत असताना मोरालाही खूप त्या ठिकाणी आनंद वाटायचा. आणि नंतर एके दिवशी भगवंत त्या ठिकाणी आपल्या घरातून दुसऱ्याच्या घरी एकटेच त्या ठिकाणी गुपचूप निघून जातात. आमची यशोदा मैया स्वतःच काम करत होते आणि काम करत असताना भगवंताने तेवढी संधी साधली आणि ते बाळ अलगद त्या ठिकाणी राजवाड्याच्या बाहेर आलं आणि दुसऱ्या एका गोपिकेच्या घरी त्या ठिकाणी ते बाळ गेलं. ऐका श्रोत्यांनो, यशोदा मैयाचं घर काम आवरलं आणि आवरल्याच्या नंतर इकडे तिकडे ती बघू लागली, अरे माझा लाला कुठे, माझा कृष्ण कुठे आहे? इकडे तिकडे बघू लागली. एकदम गोपिकांना त्या ठिकाणी जवळ बोलून घेतलं आणि यशोदा मैया म्हणती, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. गोपिकांना काय म्हणते, माझा कृष्ण त्या ठिकाणी बघितला का? कुठे गेला तो? इकडे तिकडे बघू लागली, सैरा वैरा धावू लागली. ती म्हटली, हे जर आता नंद राजाला माझ्या स्वामीला माहित झालं तर त्या ठिकाणी खूप मोठी शिक्षा देतील म्हणून घाबरली ती. कारण एक वेळेचा प्रसंग माहित होता, एक राक्षसी आली होती आणि तिने खूप मोठा पराक्रम केला होता. त्यावेळेस नंद बाबा खूप त्या ठिकाणी रागवले होते म्हणून इकडे तिकडे ती बघू लागली. गोपिकांना यशोदा मैया विचारते, माझा कृष्ण तुम्ही बघितला का? त्यावेळेस त्या गोपिका म्हणायच्या, तुझ्या बाळाला राखण आणण्यासाठी का आमच्याकडं तेवढा वेळ नाही, आम्ही आमच्या कामामध्ये मग्न, तुझ्या बाळाला कुठं नजर त्या ठिकाणी ठेवावी, तू काय करत होतीस? त्यावेळेस यशोदा मैयानी सांगायचं, मी माझं घर काम आवरत होते आणि मी त्याला खेळण्यासाठी हातामध्ये एक त्या ठिकाणी असं फूल दिलं. त्या फुलाला खेळत 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 त्या ठिकाणी तो कुठे गेला पत्ताच नाही म्हणे. त्यावेळेस खूप कासावीस झाली आणि यशोदा मैया रडू लागली. रडत असताना अलगद भगवंत पाठीमागून आले. यशोदा मैयाचा हळूच पदर ओढला. यशोदा मैयाने पाठीमागे वळून बघितलं तर तो लाला दिसला आणि लालाला बघितल्या बरोबर
पटकन उचलून घेतलं, छातीला लावलं आणि पुन्हा यशोदा मैया म्हणू लागली, लाला कुठे गेला होतास? अरे 1 नाही 1.5 नाही 2 तास झालं मी तुला त्या ठिकाणी सापडत होते. मातांनो, आई तिला म्हणायचं, बरं आई किती मोठ्या कामामध्ये असू द्या, आता मला सांगा, एवढ्या माता तुम्ही या ठिकाणी कथा ऐकायला बसलात, पण एखादीच छोटस बाळ जर घरी पाळण्यामध्ये झोपी घातला असेल, जवळ घर असेल समजा, आणि आता बाळ झोपलंय म्हणून चला मी थोडी कथा ऐकते असं म्हणून कथा ऐकायला बसलेली जी ती बाई असते ना, ती आई जरी शरीराने हित असली तरी संपूर्ण मन तिचं कुठं असतं? त्या बाळाकडे असतं. कारण आई किती मोठं काम असू द्या, पण बाळाला भूक लागल्याच्या नंतर बरोबर आई काय करते, सगळं काम त्या ठिकाणी सोडून देते आणि पहिलं बाळाला खाऊ घालते. कारण आईसारखं प्रेम जगामध्ये कोणीच करू शकत नाही. बरं, कारण आई तिलाच म्हणायचं, भगवंताने अनेक मूर्त्या घडवल्या, काय अनेक मूर्त्या घडवल्या, पण आईसारखी मूर्ती अजून देवालाही त्या ठिकाणी घडवता आली नाही. जगाच्या मालकाची आई कोण? यशोदा मैया. ती आई एवढं प्रेम करत होती, एवढं प्रेम करत होती, म्हणून मातांनो, आई सारखी मूर्ती या जगात त्या ठिकाणी नाही. अनमोल असा देह, अनमोल असा किमतीचा देह असणार तिने जन्माला घातला. सुंदर आई काय असते ऐका, सुंदर एक गीत आहे, 1-2 कडवे ऐकूया आपण. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळ खेळता दिसत होतो ताना, बालपणी मी खेळ खेळत दिसत होतो ताना. अमृताहुनी गोड परी तू पाजिला शिपाना, अमृताहुनी गोड तू पाजिला शिपाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. ऐका, ज्यावेळेस बाळ त्या ठिकाणी लहान असताना कुठलंही ते अन्न पाणी खात नाही ना, त्यावेळेस फक्त आईचं दूध त्या ठिकाणी पित असतं ना. मातांनो, आईचं दूध कसं निर्माण होतं अजून कुणाला शोध लागला नाही, पण शास्त्र असं सांगतं, आईला दुधाचा 1 थेंब निर्माण करण्यासाठी रक्ताचे 2 थेंब त्या ठिकाणी खर्च करावे लागतात. आणि अनमोल असणारा अमृताचा प्रेम पाना ती आपल्या बाळाला पाजित असते. त्याचा उपकार त्या बाळाने ठेवायला पाहिजे असं त्या ठिकाणी शास्त्र कवित्व सांगतात. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, शाळेतून घरी येताना मला उशीर होई. गल्लो गल्ली पाहत फिरे होती माझी आई, गल्लो गल्ली पाहत फिरे मला तू आई. या उपकाराचे या उपकाराचे कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. काय करते आई?
ऐका, एखादं बाळ जर शाळेत गेलं असेल, 4 वाजता शाळा सुटली मातांनो, 4:15 वाजले, 4:30 वाजले तरी बाळ अजून का घरी येत नाही? म्हणून सैरा वैरा त्या ठिकाणी गल्लोगल्ली फिरणारी कोण असते? आई असते. खूप लाड करती बाळावरती, लहानाचं मोठं करती. पण मोठ्यापणी त्याच बाळाने जर आपल्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं तर आईला खूप मोठं दुःख होत असतं. ती म्हणत असते, बाळा खूप त्या ठिकाणी लाड केले आणि तुझ्यावरती लाड केले, त्याचा उपकार म्हणून या ठिकाणी मला घराच्या बाहेर हाकलतोस. आजच्या बाळांनी आई लहानच आपल्याला मोठं करत असताना खूप खस्ता खाते बर का, याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण लहान असताना आपल्याला आईने खेळण्या दिल्या, त्या ठिकाणी आपल्याला खेळासाठी फुगे घेऊन दिले. वृद्ध आई झाल्याच्या नंतर त्याचा उपकार म्हणून आईला त्याला कमीत कमी औषधी तरी आणून दिल्या पाहिजे, हे कवी करता सांगतात. लाडाचे तू कान करून केलं रक्ताचं पाणी, लाडाचे तू काम करून केले रक्ताचं पाणी, तुझ्यासारखे कष्ट ग आई केले नाही ग कोणी, तुझ्यासारखे कष्ट केले नाही कोणी. तुझ्या या उपकाराची आई, तुझ्या या उपकाराची कधी आठवण नाही झाली. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. तू कितनी अच्छी, तू कितनी बोले, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. ये जो दुनिया है वन है कांटों का, तो फुलवारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, मायेचा सागर जीवनाधार, मायेचा सागर जीवनाधार. आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई तळपत्या उन्हात तन रख रख रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडी तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना कुणवी काट्याचे पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. कळली नाही म्हणून ज्याला आई असेल, जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण महाराज? ज्याच्या घरामध्ये प्रेम देणारा, आशीर्वाद देणारा आईचं पात्र ज्या घरामध्ये जिवंत आहे व प्रेमाचा आणि धैर्याचा आधार देणारं पात्र वडील ज्या घरात जिवंत असतील ते जगातलं सर्वात श्रीमंत घर. आणि ज्याच्या घरातले आई वडील निघून गेले असतील ते सर्वात जगातलं गरीब असणारं घर आहे. संपत्तीमध्ये श्रीमंती कधीच मोजता येत नाही आणि मोजूही नका. कारण किती मोठे संकट येऊ द्या मातांनो, किती मोठं दुःख होऊ द्या, घरी आल्याच्या नंतर आईचा हसरा चेहरा एकदा बघितला ना सगळं दुःख माणूस विसरून जातो. म्हणून आई आणि वडील खूप श्रेष्ठ आहेत.
आमची यशोदा मैया जगाच्या मालकाची आई मातांनो, जगाच्या मालकाची आई आमच्या भगवंताला हाताला धरून चालायचं शिकवते, बोलायचं शिकवते. भगवंत कधी कधी हसायचे आणि म्हणतात, मैया अगं मैया तुला माहितीये का मी कोण आहे? अगं मी जगाचा मालक आहे, मला सगळं कळतं, पण आई तू माझी आई आहेस, तू सांगितलेले प्रत्येक शब्द मी ऐकणार. आई आणि वडिलाच्या वचनामध्ये मुलाबाळांनी सदैव राहायचं हे भगवान कृष्ण कन्याकडून शिकावं. बोलो राधे राधे. जगाच्या मालकाकडून शिकावं. तो म्हणतो जरी मी देव झालो तरी आईच्या प्रेमापुढे मी पण झुकतो. असं कोण म्हणतंय? भगवान कृष्ण कन्हैया म्हणतात. म्हणून आई वडिलांना कधीच दुःख देऊ नका. आता भगवंत हसरे चेहरे ठेवा थोडे. भगवंत आता लहानाचे थोडे मोठे होऊ लागले आणि या महाराज भगवंत लहानाचे मोठे होतात आणि लहानाचे मोठे होत असताना आमच्या भगवंताच्या पायामध्ये आमच्या यशोदा मैयानी भगवंताच्या पायामध्ये आमच्या यशोदा मैयानी सुंदर त्या ठिकाणी पैंजण बांधलेले आहेत. भगवंत काय करायचे? अंगणामध्ये यायचे आणि त्या पैंजणाचा आवाज करायचे. छुमछुम छुमछुम वाजणारे ते पैंजण वाजत असताना सर्व गोपिका त्या ठिकाणी यायच्या. लक्ष द्या मातांनो. आणि गोपिका आल्याच्या नंतर भगवान कृष्ण कन्याला म्हणायच्या, कृष्णा तुला दात आहेत का रे? लहान बाळांना आपण काही प्रश्न विचारतो ते बरोबर उत्तर देतो. लगेच भगवंताने आ करायचं ना सुंदर आपले दात दाखवायचे. लाला कृष्णा तुला डोळे आहेत? लगेच त्याने डोळ्याकडे असे त्या ठिकाणी बोट दाखवायचे. लाला तुला केस आहेत? लगेच भरपूर उडणारे केस त्याने सांगायचे, हे मला केस आहेत. लाला तुला नाचता येतं का? म्हणे नाचता येतं. म्हणे हो मला नाचता येतं, पण मी एकटं नाचणार नाही म्हणे, तुम्ही माझ्या सोबत नाचता. आता ते एकदम छोटस होतं म्हणून सर्व गोपिका त्याच्या सोबत सुंदर नृत्य करायच्या आणि भगवंत वेगवेगळ्या तालामध्ये सर्व गोपिकांना त्या ठिकाणी लहान बाल्य अवस्थेमध्ये खूप मोठा आनंद देतात. भगवंत त्या ठिकाणी नाचत असताना वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी लीला करायचे. सर्व गोपिकांना विविध आनंद देतात आणि नंतर सर्व गोपिका आपापल्या घरी त्या ठिकाणी निघून जातात. निघून गेल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी आता त्या असणाऱ्या गोकुळ नगरीमध्ये लहानाचे मोठे होत असताना अनेकांना एकत्र करतात आणि एकत्र केल्याच्या नंतर बलरामजी स्वतः आणि सुंदर एक मित्रमंडळ तयार करतात. त्या मित्रमंडळाला एक नाव देतात, माखन चोर मित्रमंडळ. असं मित्रमंडळ आतापर्यंत कोणी नाव दिलं का? नाही. तरुण मित्रमंडळ, हनुमान मित्रमंडळ, रेणुका माता मित्रमंडळ. पण आमच्या भगवंतानी काय केलं? माखन चोर मित्रमंडळ तयार केलं आणि त्या ठिकाणी 27 मित्र त्या ठिकाणी गोळा केले. किती? 27 मित्र. गोपाळांना एके दिवशी सहज विचारलं, हे गोपाळांनो, एवढ्या खूप मोठ्या गायी आपल्या गोकुळ नगरीमध्ये असताना तुमच्या शरीराकडे बघितल्याच्या नंतर उदबत्तीच्या पैलवान कस काय तुम्ही दिसता? तुमच्या शरीराच्या सगळ्या काड्या दिसतात म्हणे. त्यावेळेस सर्व गोपाळ म्हणतात, भगवंत म्हणतात काय काय तुम्ही खाता? सगळे गोपाळ म्हणतात, काय सांगाव देवा, आम्हाला आमच्या घरी फक्त त्या ठिकाणी ताक आणि भातच खायला भेटतो. जेवढं काही दूध आहे ना, मलईचं दूध, ते त्या ठिकाणी डेअरीला जातं. कुठल्या डेअरीला? मथुरेच्या डेअरीला. आमच्या डेअरीला काहीच भेटत नाही म्हणे. सगळे गोपाळ त्या ठिकाणी म्हणू लागले. त्यानंतर भगवंत म्हटले, आज एक गोष्ट मी सर्वांना सांगतो. आजपासून
एकही दुधाचा थेंब मथुरेच्या बाजारला जाता कामा नये. आजपासून आपल्या इथलं दूध फक्त आपल्यालाच खायला भेटलं पाहिजे. ज्या काही गोपिका माठ घेऊन मथुरेला जातील त्यांचे माठ त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचे आणि सगळ्यांचे माठ फोडून टाकायचे. हे कोण सांगतंय? भगवंत. 27 त्या ठिकाणी गोपाळांना, 27 गोपाळ, बलरामजी एक 28 आणि भगवंत एक 29. 29 आकड्याला खूप महत्व आहे बर का. 29 आकड्याला खूप महत्व आहे. एका वर्षाची एकादशी किती? एका वर्षातली एकादशी महिन्यात किती? महिन्यामध्ये 2, मग एका वर्षावर 4, किती? 24. 24 एकादशी आणि 5 परवान्या एका वर्षामध्ये येतात. 24 आणि 5 अशा पद्धतीने 29 जणांचं मित्रमंडळ आमच्या भगवान कृष्ण कन्याने सुंदर त्या ठिकाणी तयार केलं आणि सुंदर त्या ठिकाणी आता त्या गोकुळ नगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या करू लागले. प्रत्येक दिवशी एका एका गोपिकेच्या घरी जायचं. जिच्या घरी भरपूर गाय आहेत अशा गोपिकेच्या घरी जायचं आणि तिच्या घरचं संपूर्ण दही दूध असणारं लोणी खाऊन टाकायचं. एक पतिव्रता श्री त्या ठिकाणी यशोदा मैयाकडे येते आणि ती त्या ठिकाणी गारानं सांगते. थोडक्यामध्ये काय गारानं सांगते? हे यशोदा मैया, ऐक यशोदे, तुझं असणारे जे पोरग आहे ना ते त्या ठिकाणी एके दिवशी माझ्या घरी आलं. बर ते एकटं नाही आलं. मला वाटतं त्याने एकट्याने यावं, काय मागायचं तर मागावं. पण ते अनेक गावातल्या सगळ्या पोरांना घेऊन आलं आणि मी थोडी घराच्या बाहेर गेले. त्याने काय केलं? संपूर्ण त्या ठिकाणी दया दुधाचे माठ त्या ठिकाणी फोडून टाकले. बर त्याने फक्त खाऊन जायचं ना, तर माठ त्या ठिकाणी फोडून टाकले. तुझ्या त्या ठिकाणी बाळाला काहीतरी सांग, तुझ्या बाळाला थोडं आवर. आवर म्हटल्याच्या नंतर यशोदा मैयाने सहज त्या ठिकाणी लालाला विचारलं, बाळा तू त्या गोपिकेच्या घरी गेला होता का? त्यावेळेस भगवंत म्हणतात, नाही आई, मी तुला सोडून कधी जात नाही. 5 मिनिटं कुठे खेळायला जर गेलो तर त्या ठिकाणी लगेच मी परत येतो. ही खोटं बोलती. या गावातली सगळ्यात खोटं डिग जर कोण असेल तर हीच गोपिका आहे म्हणे. ही खूप खोटं बोलते आई, हिच्यावर काही विश्वास ठेवू नकोस. असं म्हटल्याच्या नंतर दुसरी एक जरा थोडी कडक असणारी लक्ष्मी होती पहा. कडक गोपिका उठली आणि ती म्हटली, अगं असं नाही सांगायचं. यशोदेला विश्वास असा नाही बसणार. काय करायचं? रंगे हात पकडायचं. रंगे हात पकडून त्याच्या हाताला धरायचं आणि इकडे घेऊन यायचं. माझ्या घरी ये बरं म्हणावं त्याला. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत सहज दाऊ भैयाला बलरामजीला म्हणतात, दादा कोण रे ही? खूपच मोठ्याने बोलते. ते म्हणे ती हसते पिंपळगावची. तुला माहित नाही कृष्णा, ज्या मिरच्या असतात ना, मिरच्या सगळ्यात तिखट मिरची कोणती असते? तिला काय म्हणतो आपण? लवंगी मिरची. तीच आहे म्हणे ही. भगवंत भट हिच्या घरचा पत्ता त्या ठिकाणी टिपून घ्या. कुठे राहते, कोणत्या गल्लीमध्ये राहते. असं म्हटल्याच्या नंतर त्या गोपिकेकडे बघितलं भगवंताने आणि भगवंताची तिची दृष्टादृष्ट झाली. बघतो म्हणे. तेवढंच तिने लक्षात ठेवलं. बघतो म्हणलं गे ते नक्की आपल्या घरी येते. म्हणून ती घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिच्या दोन्ही सुनांना सांगून ठेवलं, आज एखाद्या वेळेस तो यशोदेचं पोरग, यशोदेचं कट्टा आपल्या घरी येऊ शकतंय, म्हणून तुम्ही थोडं सावध राहा. ठीक आहे असं म्हणून त्या ठिकाणी ती झोपली. झोपल्याच्या नंतर आता ऐका, भगवंत विचार करतायत. सगळ्या गोपाळांना सांगितलं तिच्या घरी आपल्याला जायचंय. तिच्या घरी जायचंय म्हटल्याच्या नंतर ती जागीच होती. 12 वाजता उठली. सुना जाग्याच आहेत. नंतर 1 वाजला, 1:30 वाजले, 2 वाजले, तरी काय कृष्ण कन्या येत नाही. नंतर सुनाला स्वतःच म्हटले, आता झोपा. नाही यायचं. उगा आपलं त्या ठिकाणी आपल्याला भीव दाखवण्यासाठी त्याने माझी मस्करी केली असेल. सुना दोघी झोपल्या. ही झोपली
आणि तेवढ्यामध्ये भगवंत आले. आल्याच्या नंतर अलगद घरामध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी दह्याचे माठ ठेवलेले होते मातांनो, ते संपूर्ण असे एक 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 माठ उचलला, घराच्या समोर आणून ठेवले. सगळ्या गोपाळांना सांगितलं, सगळ्यांनी लवकर त्या ठिकाणी हे दही खाऊन घ्या. सर्व गोपाळांनी दही त्या ठिकाणी खाऊन घेतलं आणि एकेकाला सांगितलं आता निघून जायचं आहे. शेवटचा एक माठ राहिला आणि त्याच्यातलं दही खाताने या गोपिकाला जाग आली. जाग आल्याबरोबर तिने बघितलं, पटदिशी गेली आणि भगवंताचा हात पकडला. मला त्या ठिकाणी हुलकावणी देऊन माझे माठ फोडतो काय? चल आता मी रंगे हात तुला पकडलेला आहे. आज मी यशोदा मैयाला सांगणार रंगे हात त्या ठिकाणी तुझं पोरग पकडून आणलंय म्हणून. हाताला त्याच्या पकडलं. या गोपिकाचा एक नातू त्याच्या सोबतच त्या ठिकाणी भगवंताच्या सोबतच होता. तो पण भगवंताच्या सोबत अर्ध्या वाटापर्यंत आल्याच्या नंतर तिने एवढा हात पकडला, आज चल सगळ्या गोपिकेच्या समोर, यशोदेच्या समोर त्या ठिकाणी तुझी चोरी मी दाखवणार, सांगणार, तुला आज मी काही सोडत नाही. असं म्हटल्याबरोबर भगवंताने अर्ध्यापर्यंत गेल्याच्या नंतर हळूच काय केलं, तिच्या नातवाला जवळ बोलून घेतलं मातांनो. तिच्याच नातवाचा एक हात तिच्या हातामध्ये दिला. पटदिशी त्या ठिकाणी भगवंत निसटले, इकडे यशोदा मैयाच्या जवळ जाऊन बसले. तेवढ्यामध्ये अनेक मुलं त्या ठिकाणी त्या गोपिकेच्या सोबत. ती म्हटली तिथे गेल्याच्या नंतर तुला यशोदेकडूनच त्या ठिकाणी मी मार देणार. ते म्हणते आजी सोड ना, आजी सोड ना, आजी सोड ना. माझ्या घरचे माठ फोडतो पुन्हा मला आजी म्हणतो. असं म्हणून त्या ठिकाणी तिचा नातू त्या ठिकाणी म्हणू लागला आजी मला सोड. तो म्हटला काहीच, ती म्हटली काहीच म्हणू नको. जवळ जवळ नंद बाबाच्या त्या राजवाड्याच्या जवळ त्या ठिकाणी ती स्वारी आली आणि स्वारी आल्याच्या नंतर सर्व गोपिका त्या ठिकाणी बघू लागल्या. यशोदे बाहेर ये, आज तुझ्या बाळाला मी रंगे हात पकडून आणलंय. असं म्हणून त्या ठिकाणी सांगू लागली तुझ्या बाळाने खूप त्या ठिकाणी माठ माझ्या घरचे फोडले, बघ पकडून आणलंय. यशोदा मैया बाहेर येऊ लागली. भगवंतही तिच्या पाठीमागून आले आणि त्या असणाऱ्या गोपिकेकडे बघत असताना पुढचं काहीच बोलेल ना. मी ज्याला पकडून आणलंय तो जर यशोदेच्या पाठीमाग आहे तर माझ्या हातात कोण आहे? बघितलं खाली तर स्वतःचा नातू काट्यात तू कधी आला? अगं तुला 2 तासापासून म्हणतोय मला सोड आजी, सोड आजी, तरी काय तू मला सोडत नाहीस. बघ हाताला किती माझ्या पिळा पडलाय, रक्त त्या ठिकाणी निघू लागलेलं आहे. काहीच बोलली नाही. इकडे भगवंत हसू लागले. माझ्या मैयाला समजलं नक्की आणि काहीतरी कुटाणा केलाय. ही गोपिका काही खोटं बोलत नाही. एक गोपिका एवढी त्या ठिकाणी प्रेमळ होती आणि एवढी त्या ठिकाणी श्रद्धा होती भगवंतावरती. ती सहज म्हणली देवा तू माझ्या घरी ये ना. माझ्या घरी आल्याच्या नंतर माझ्या हाताने तुला खूप सुंदर त्या ठिकाणी मी जीव घालेल. सगळ्या गोपाळांना भगवंताने सांगितलं ही सात्विक असणारी गोपिका हिच्या घरी चोरी करायची नाही. आमच्या भगवंताने अनेक चोऱ्या त्या ठिकाणी गोकुळ नगरीमध्ये केल्या. एक तर चोरी एवढी विशेष होती पहा, ऐका. खोडी, एक खोडी एवढी विशेष होती, संत महात्म्यांनी वर्णन केलं त्या खोडीचं. एक वेळेस एका गोपिकेने सत्यनारायणाची पूजा आपल्या घरासमोर मांडली होती. सुंदर अनेकांना निमंत्रित केलं. आमचे भगवंत त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर देवबाप्पा त्या ठिकाणी पूजेसाठी आले होते. देवबाप्पा येतात ना पूजेसाठी. देवबाप्पाला आमचे भगवंत भेटले आणि देवबाप्पाला सांगितलं देवा तुम्ही थोडं 5 मिनिटं त्या पूजेच्या पासून दूर जाता का? म्हणे माझं थोडंसं काम आहे त्या ठिकाणी. ते बोलले ठीक आहे बा, काय तुझं काम करू नये मला, कारण अजून पूजेचं साहित्य त्या ठिकाणी मागवायचं आहे. म्हणून यजमाना करते देवबाप्पा गेले. तेवढीच संधी आमच्या भगवंताने साधली आणि जो चौरंग ठेवलेला होता ना त्या चौरंगाच्या खाली आमच्या भगवान कृष्णाने कुत्रीचे छोटे छोटे पिल्ले त्या ठिकाणी आणले आणि त्या चौरंगाच्या खाली ठेवले. खाली ठेवल्याच्या नंतर भगवंत निघून गेले. देवबाप्पा समोर आले. त्या दोघांनाही पती पत्नीने सांगितलं आता पूजेसाठी बसा. सुरू मंत्र केले. देवबाप्पाने मंत्र सुरू केले. त्या ठिकाणी चंदनम बांधू समर्पयामी, गंधाक्षतम बांधू समर्पयामी 2-3 मंत्र झाले की लगेच कुत्रीच्या पिल्लांनी त्या ठिकाणी आवाज करायला सुरुवात केला. लगेच त्या चौरंगाच्या खालून 2-4 कुत्रीचे पिल्ले निघले. देवबाप्पाने तेवढेच बघितले. देवबाप्पाने लगेच पंचांग गुंडलं की हुई घरी गेले तर अजून नाही आले. त्या ठिकाणी
अशा काही खोड्या आमच्या भगवंतांनी केल्या. आणि एक शेवटची खोडी सांगतो. अशी एके दिवशी त्या ठिकाणी एक गोपिका आपल्या घराच्या समोर, गावामध्ये सुंदर अखंड आहे ना सप्ताह आहे म्हणून सुंदर रांगोळी काढावी म्हणून एक गोपिका खूप अशी सुंदर त्या ठिकाणी रांगोळी काढू लागली. रांगोळी काढत असताना एवढी सुंदर रांगोळी काढली. रांगोळी काढणाऱ्या स्त्रीचं एक ठरलेलं असतं पहा, एकदा जर तिने डोकं खाली घातलं ना पूर्ण रांगोळी संपेपर्यंत ती काय इकडे तिकडे बघत नसते. सुंदर ती रांगोळी काढू लागली. तेवढ्यामध्ये भगवंत त्या ठिकाणी आले आणि भगवंताने बघितलं खूप सुंदर रांगोळी काढली हिने. भगवंत म्हटले, हे गोपिका खूप सुंदर रांगोळी काढली पण त्याच्यामध्ये रंग नाही त्याच्यामुळे एवढी काय भारी दिसत नाही म्हणे. त्यावेळेस ती म्हटली, रंग संपलेत माझ्या जवळचे, मी उद्याच्याला आणल्यानंतर याच्यापेक्षा सुंदर काढील. भगवंत म्हटले, माझ्याकडे रंग आहे म्हटले, मी याच्यामध्ये रंग भरू का? त्यावेळेस ती गोपिका म्हटली, ठीक आहे भर. भगवंत म्हटले, मग तू माग सर. ती गोपिका पाठीमाग सरकली. आणि मातांनो, एवढी विशेष खोडी आहे आमच्या भगवंताने सुंदर काढलेली जी रांगोळी होती ना, इकडे एक पाय दिला इकडे एक पाय दिला आणि सुंदर मोठी काढलेली रांगोळी होती त्याच्यावर लघुशंका केली पहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुखदेवजी परीक्षित राजाला सांगतात, राजन, त्या गोकुळ नगरीमध्ये भगवंताने अशा अनेक खोड्या केल्या आणि अनेक खोड्या केल्याच्या नंतर सर्व गोपिका मिळून एकत्र त्या ठिकाणी आल्या आणि वेगवेगळ्या घरानं सांगू लागल्या. त्यावेळेस संत महात्मे वर्णन करतात, रांग तरंगनी चोरित लोणी. नंतर पुढच्या खोडीचं वर्णन केले, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतई गोचिरवाणे. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी, सांगता घराने ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपवण्याची गोटी, तुम्ही लपवण्याची गोटी, लागता गयाचे पाठी, लागता गयाचे पाठी. तुमची एवढी तरी तर गोटी गे गोकुळच्या नारी, एवढी तरी गोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवण्याचा भवरा, तुम्ही लपवण्याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. सुंदर वेगवेगळे घराने सांगत असताना यशोदा मैयाला वेगवेगळे घराने सांगितले. यशोदा मैयाने भगवान कृष्ण कन्याला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, लाला, आजपासून कुणाच्या घरी कधी जायचं नाही, आपल्या घरीच त्या ठिकाणी थांबायचं. आई, मी कोणत्याच गोपिकेच्या घरी जाणार नाही, पण गोपाळासोबत मला खेळायला 1 तास तरी खेळायला जाऊ देत जा. ठीक आहे असं म्हणून एके दिवशी भगवंत अनेक गोपाळांना घेऊन यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळू लागले. आपल्याला थोडं आता लवकर पाहायचं आहे कारण आपल्याला पुन्हा थोडा छोटासा कार्यक्रम बघायचा आहे. ऐका. नंतर यमुनेच्या वाळवंटामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताने अलगद हातामध्ये थोडीशी माती घेतली
आणि आपल्या मुखामध्ये त्या ठिकाणी टाकली. मुखामध्ये ते टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी बलराम दादा पळत पळत येतात आणि यशोदा मैयाला सांगतात, मैया मैया लालाने ब्रज रज खाई. काय म्हणतात? लालाने ब्रज रज खाई. लालाने काय केलेले आहे? माती खाल्ली. हातामध्ये काठी घेतली यशोदा मैयाने. बाळाने माती खाल्लेलं आवडतं का मातानो? आपल्याला आवडतं? बरं, चांगलं असतं का माती खाल्लेलं? नाही ना. बाळाने माती जर खाल्ली तर पोटामध्ये दुखेल. म्हणून आपण काय करत असतो? बाळाच्या हाताला काहीतरी बांधणार, त्याला त्या ठिकाणी मातीमध्ये जाऊ देणार नाही. यशोदा मैयाने हातामध्ये काठी घेतली आणि काठी घेऊन त्या यमुनेच्या वळवंटाच्या जवळ जाते. गेल्याच्या नंतर भगवंताला एका हाताने पकडते, एका हातामध्ये काठी आहे आणि विचारते, लाला माती खाल्लीस? आता भगवंत होय किंवा नाही म्हणावं तर आ करावं लागेल. माझी मुखातली माती दिसेल. म्हणून भगवंत काय करतात? काय म्हणतात? मी माती खाल्ली नाही. भगवंताला पुन्हा यशोदा मैया म्हणतात, लाला खरं सांग, माती खाल्लीस? लालाने पुन्हा म्हणावं. फक्त मुखाने म्हणू लागले आणि मान असे हलवू लागले. राग आला यशोदा मैयाला. पुन्हा यशोदा मैयाने विचारलं, लाला बलराम दादाने सांगितलंय की तू माती खाल्लीस. त्यावेळेस भगवंत म्हणतात, आई मी माती खाल्ली नाही. आई गाई नाही खाल्ली मी माती. 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 बलिराम दादा हो बलिराम दादा. बलिराम दादा हो बलिराम दादा. बलिराम दादा बलिराम दादा. ए बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा. बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा. भांड घेतो मजबरी. नाही गली गे मी माती. आई गाई नाही गली मी माती. आई गाई नाही गली मी माती. आई गाई नाही गली माती. आई मी माती खाल्ली नाही. आकर असं म्हटल्याच्या नंतर भगवंत आ करतात. आ केल्याबरोबर ऐका मातांनो, त्या मुखामध्ये आमच्या यशोदा मैयाला 14 भुवनाचं दर्शन झालं. म्हणजे 14 वेळेस भगवान कृष्ण कन्या तो यमुनेचा वाळवंट यशोदा मैया हातामध्ये काठी घेतलेली भगवंताला मारायला असं हात वरती केलेला असं किती वेळेस बघितलं तिने? 14 वेळेस ते दृश्य बघायला भेटलं. आणि ते रूप बघितल्याच्या नंतर मुखामध्ये आमच्या यशोदा मैयाला चक्कर आली. गर्र दिसून त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये धाड दिसून ती खाली त्या ठिकाणी पडली. भगवंताने त्या ठिकाणी अलगद उचललं यशोदा मैयाला, आपली माया टाकली. सांगितलं, काय झालं मैया? यशोदा मैया म्हणते, काही नाही, चल घरी म्हणे. घरी घेऊन गेली आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा भगवंत त्या ठिकाणी पूर्वीसारख्या अनेक खोड्या सगळ्या गोपिकांना त्रास देऊ लागले. आणि त्रास देत असताना अनेक गोपिका पुन्हा त्या ठिकाणी काय म्हणतात, यशोदे तुझा कन्हैया खूप असा खट्याळ आहे. किती खट्याळ आहे ते महाराज 1-2 कडवे गातील आणि एक छोटीशी गवळणीचे 1-2 कडवे म्हणले मी गातो, ऐका. भगवान की गवळण आवडली तर अवश्य टाळ्या वाजवा बरं का. आ गये शोधे खट्याळ तुझ काना. आ गये शोधे खट्याळ तुझ काना. काही केल्या ना मनात आवरेना. काही केल्या ना मनात आवरेना. काही केल्या ना मनात आवरेना.
केलं सत्संगामध्ये बसून लेकर बाळाच्या आडवी दया दुधाचे घेऊन माठ पंढरपूरला कधी गेलं तर आम्ही फुगड्या खेळून येतो घरी खेळू शकता का कर्फ्यू लागन कर्फ्यू संचारबंदी लागन नवरा मुलीने हे काय करायला लागली लय अवघड आहे आ गये शोधे खट्याळ तुझ काना काही केल्यानं मनात आवरेना काही केल्यानं मनात आवरेना काही केल्यानं मनात आवरेना चार जणी फक्त उभा राहिले आणि बाकीचे नको बाया नवरा बघायला लागला नको बाया मुलं बघायला लागली अहो हरिनाम आहे हरिनाम लग्नामध्ये कोणी नाचू शकतं हे सत्संगामध्ये एवढा मोठा आनंद तुम्हाला स्वर्गामध्ये सुद्धा भेटणार नाही एवढं ध्यानात ठेवा हे ब्रिजलाल महाराज तुम्हाला सांगतोय मी 2.5 फूट पावणे 3 फुटाचा आहे महाराष्ट्रामध्ये कोणी जन्माला नाही जन्माला तर लई चांगलं होईल मला तोड भेटेल त्याची म्हणून म्हणतो सगळेजण या सत्संगाचा आनंद घ्या एवढा मोठा समोर आल्याने जीवाचं रान करून एवढं मोठा तुमच्या समोर सादर केलेले एवढे मोठे महाराज मिळवून आले तुमच्यासाठी चांगले भर रस्त्यात गाडी तू धिंगाणा भर रस्त्यात गाडी तू धिंगाणा काही केल्यानं मनात आवरेना काही केल्यानं मनात आवरेना काही केल्यानं मनात आवरेना चुकल्या आमच्या माना चुकल्या आमच्या माना काही केल्या ना कमीत कमी दोन्ही हात वर करा टाळी तर वाजवा ज्याच्या हातवर उसकी क्रिसमस सुपर वा आता वाटा लागलं हस्त पिंपळगाव मध्ये काहीतरी कार्यक्रम चालू आहे तुका आपल्या आल्या बसले बाया महाराज बडबड बडबड करायला लागला पाठ दुखायला निकंबर दुखायला कधी घरी जाऊ आणि कधी ती सुनबाई कधी पोरग झेंडू बम कमरेला लावतो कधी झोपती देव जाणे बाया आ गये शोधे खट्याळ तुझ काना आ गये शोधे खट्याळ तुझ काना काही केल्यानं मनात आवरेना काही केल्यानं मनात आवरेना माया बहिणी तर सत्संगमध्ये बसलेले कथा ऐकायला लागले अंधनी कोणी वावरात गेले कोणी घर सांभाळायला लागले माझा आवाज एकटाच भर 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 मुंगळे बाहेर आले सगळा पडदा आड केला ना त्यांना वाटलं आता भाई बुटका माणूस कोण आला देव जाणे विरगावून खाली उतरलो बस मधून जसं उतरले की 10-12 जणच आले महाराज 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 पाय पडू लागले
मग त्याच्यात वैजनाथराव किंगरे भेटले मला म्हणे महाराज कुठं जायचं तुम्हाला. मला इथं हस्त पिंपळगावला जायचं म्हणलं आमच्या मित्राचं भागवत कथा आहे. ती म्हणे गाडी करून देतो. मला गाडी करून नका देऊ कोणीतरी गाडी घेऊन येणार आहे म्हणजे. आता गाडी घेऊन आलेत. बाळू महाराजांनी बघितला खरंच राव आडीच पोट आहे. ते म्हणे बसा. मला बसा नाही बसवा लागतं म्हणलं. ते वैजनाथराव बी आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं एक माणूस लागन हलका फुलका असं 10-12 किलो मुरमुऱ्याचं थायलं. ज्याने मला उचलायला बघितलं तर मी आणखीन हाईट कमी करतो. उचला किती उचलायचं. 2 माणसं लागली उचललं. बाळू भाऊने इथपर्यंत आणलं. नुसते आरशेतच बघायला लागली. जस काय मागं वानेरचं पिल्लू बसले. पडलं बिडलं तर काय घेता सगळी इज्जत जाईन ना. महाराजाची अमानत आहे. आ गये शोधे आ गये शोधे खट्याळ तुझं काना. अरे हे बघा कमीत कमी एवढे उठले कमीत कमी आणखीन जरा उठून कधी सत्संगामध्ये थोडस 5 पावलं खेळा जसं पंढरीच्या वारीला खेळतात मला बरं वाटत. मी एवढ्या लांबून आलो आणि कथेसाठी आलो बरं का. नाही दही अंडीला उठते तो महाराज चांगले चांगले उठत. तुम्ही नका सांगू त्यांना भगवंत त्यांना सांगतो की एवढ्या 5 दिवसामध्ये तुम्ही बसलेले आहात कमती माझ्यासाठी तरी उठा. ते धन्यासाठी तरी नाही उठल. धनीने सांगितलं 1 गिलास पाणी घे. हे मिळाल्या का ते मध्ये होती 4 तास. हा मला म्हणतो पाणी घे. ते तरी उठून शर्मी पाणी घेईल. त्याला माहिती माझी बायको सत्संग जाऊन आली. हा तुमची मर्जी बरं का. मी नाही सांगत. भगवंतानं तुम्हाला सांगितलेलं म्हणून तुम्ही उठले. मी नाही सांगत. आ गये शोधे खट्याळ तुझं काना. आ गये शोधे खट्याळ तुझं काना. काही केल्या ना मला तर आवरेना. एखाद्या नादानी मुरलीचं सुर माझ्या जीवाला वाटे हुर हुर. एखाद्या नादानी मुरलीचं सुर माझ्या जीवाला वाटे हुर हुर. कामधंद्यात लक्षात लागाना. कामधंद्यात लक्षात लागाना. काही केल्यानं मला तर आवडेना. काही केल्यानं मला तर आवडेना. काही केल्यानं मला तर आवडेना. वाजवा हात वर करा हात वर करा. भगवंताला तुमचं आमंत्रण भेटलं. तरुण बांधव पाठीमागचे समोर या. इकडे इकडे या समोर. पाठीमागून इकडे समोर या. आ गये शोधे खट्याळ तुझं काना. आ गये शोधे खट्याळ तुझं काना. काही केल्यानं मला तर आवडेना. काही केल्यानं पुरुषांनी सुद्धा नाचा. वारकरी काली काली गैया गोरे गोरे गा. काली काली गैया गोरे गोरे गा. मदन गोपाल मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटा सा मेरो मदन गोपाल. घास खावे गैया दूध पीवे ग्वाल. घास खावे गैया दूध पीवे ग्वाल. घास खावे गैया दूध पीवे ग्वाल. घास खाए गैया दूध पीवे ग्वाल. मदन चुराए मेरो मदन गोपाल. मदन चुराए मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. जाओ छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. हरी छोटो सो मेरो मदन गोपाल. हे बघा याच्यानंतर दहीहंडी होईल. दहीहंडी नंतर आपले महाराज सांगतील कार्यक्रम होईल. नंतर एक 15 मिनिटं 20 मिनिटं माझा भारुडाचा कार्यक्रम होईल.
बाया साठून जाते, भारुडाचा कार्यक्रम होत नाही. आणि सगळ्यांची परवानगी असली तर एक 20 मिनिटं भारूड करेल, पण कार्यक्रम कथा संपल्यावर सगळ्यांची परवानगी असली तर, नाही तर नाही. छोटे छोटी लखोटी, छोटे छोटे छोटी छोटी लखोटी, छोटे छोटे छोटी छोटी. ऐका कोणाचे लहान लहान हात, फक्त माझी बायको म्हणती माझा भगवंत आहे, माझा धनी रोज पायावर पाणी टाकती, रोज आशीर्वाद घेते. मला म्हणतो बाई मिळालेलं कोणी लेख बायको दिली. देवदानी बाई बीड मध्ये कुठं बसला होता बस स्टँडला का रेल्वे स्टेशनला. देवदानी भगवंताच्या आशीर्वादानं काही कमी नाही. जे सत्संगामध्ये राहील, जे हरिनामामध्ये राहील, त्याच्या घरदारामध्ये काहीच कमी नाही राहणार. लक्ष्मी पाणी भरण पाणी. हो बघा कृष्ण भगवंत आले. हो छोटी छोटी लखोटी, छोटे छोटे हात, छोटी छोटी लखोटी, छोटे छोटे हाथ. बंसी बजाए मेरो मदन गोपाल, बंसी बजाए मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल. छोटा सा मेरो मदन गोपाल. हरी छोटा मेरो मदन गोपाल. छोटा सा मेरो मदन गोपाल. जय हो. हरी हरी. छोटी छोटी सखिया मधुबन ग्वाल, छोटी छोटी सखिया मधुबन बाल. छोटी छोटी सखिया मधुबन ग्वाल. छोटी छोटी सखिया मधुबन बाल. रसरा जाए मेरो मदन गोपाल. हरी रसरा जाए मेरो मदन गोपाल. सगळे हात वर करा आणि तुम्ही म्हणा छोटे छोटी गैया, छोटे छोटे. तुमच्यासाठी भगवंत आले, हस्त पिंपळगाव मध्ये दर्शन द्यायला आले. छोटी छोटी म्हणा, सुखातून होऊ द्या. छोटी छोटी गैया, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल. छोटा सा मेरो मदन गोपाल. हरी छोटा सा मेरो मदन. छोटी छोटी गैया, छोटे छोटे बाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे बाल. छोटा सा मेरो मदन गोपाल. मदन गोपाल. मध्ये जागा ठेवा, तिथे जागा ठेवा, तिथे दहीहंडी बनवतो, जागा ठेवा. गोपाळांना घेऊन जा, गोपाळांना मध्ये घेऊन जा. आदित्य गोपाळांना मध्ये घेऊन जा. समाधान वाटायचं. एक वेळेस ब्रह्मदेवाने काय केलं, भगवंताची परीक्षा घेण्यासाठी. लक्ष द्या मातांनो, कथेचं विस्मरण होऊ देऊ नका, कथा पण महत्वाची आहे. भगवंताने सर्व त्या ठिकाणी भगवंताच्या जेवढ्या गायी होत्या ना, त्या संपूर्ण ब्रह्मदेवाने घेतल्या आणि एका खूप मोठ्या जंगलामध्ये एका वृक्षाच्या आड लपले. भगवंताने बघितलं, 1 तास झालं, 2 तास झाले, ज्या गायी आहेत पाणी पिण्यासाठी यमुनेच्या तटावरती गेल्या, अजून काय परत आल्या नाही. मन भगवंताने गोपाळांना सांगितलं, जा यमुनेच्या तटावरती आपल्या गायी त्या ठिकाणी घेऊन या. सर्व गोपाळ त्या यमुनेच्या तटावरती गेले. यमुनेच्या तटावरती गेल्याच्या नंतर पुन्हा ब्रह्मदेवाने
सर्व गोपाळांना घेतलं आणि आपल्या सोबत घेऊन गेले. लक्ष द्या, थोडक्यात बघू, शॉर्टकट. पुन्हा भगवंत वाट बघू लागले. त्या ठिकाणी गोपाळ काही येत नाहीत, गायी परत आल्या नाही. स्वतः भगवंत गोपाळ झाले. लक्ष द्या, थोडा आवाज द्या. साऊंड पासून थोडस बाजूला, थोडा आवाज द्या, ऐका. नंतर स्वतः भगवंत गोपाळ झाले आणि गायी पण स्वतः झाले. दर दिवस गायी आपल्या गोठ्याकडे जसे येत होत्या तसे भगवंत गायीच्या रूपाने त्या ठिकाणी गोठ्यामध्ये आले. आल्याच्या नंतर सर्व गायीचे जेवढे पिलं होते, वासर होते, त्या आईला त्या ठिकाणी आईचं दूध पिऊ लागले. भगवंताने गायीच्या रूपामध्ये सर्व बछड्यांची इच्छा पूर्ण केली. सर्व गोपाळ आपापल्या घरी यायचे. भगवंत स्वतः गोपाळ झाले होते. सगळ्या असणाऱ्या गोकुळवासियांना भगवंताने गोपाळाच्या रूपामध्ये सर्वांना दर्शन दिलं, त्यांची इच्छा पूर्ण केली. 1 वर्ष पूर्ण झाले. ब्रह्मदेव म्हटले काही याच्यामध्ये बदल होत नाही, आपली खूप मोठी चूक झालेली आहे. भगवंत स्वतः त्या ठिकाणी ब्रह्मदेव जेवढे काही गोपाळ चोरून नेले होते, ज्या संपूर्ण गायी घेऊन गेले होते, ते गायी बछडे सर्व घेऊन आले. देवाला त्यांच्या देऊन टाकल्या आणि कृष्ण कन्याला म्हणतात, मला क्षमा करा, मला तुमचा अधिकार समजला नाही. मी त्या ठिकाणी तुमची परीक्षा घ्यायचं ठरवलं. सर्व ब्रह्मांडामध्ये तुम्ही आहेत. ब्रह्मदेवाने दिव्य अशी स्तुती केली आणि पशुपती हे नाव भगवंताला ब्रह्मदेवाने त्या दिवशी दिलं. पशुपती भगवान की जय. नंतर काही दिवसाने पुन्हा भगवंत गायी चारण्यासाठी यमुनेच्या तटावरती जातात आणि गेल्याच्या नंतर गायी चारत असताना सर्व भगवंत म्हणतात, आम्हाला सर्व गोपाळ भगवंताला म्हणतात, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, आम्हाला त्या ठिकाणी तुझ्या हाताने सुंदर त्या ठिकाणी सगळ्यांची जी शिदोरी आहे ना, ती आम्हाला सर्वांना वाटप कर. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत सुंदर त्या ठिकाणी तो दहीहंडी उत्सवचा कार्यक्रम त्या ठिकाणी तो प्रसंग करतात आणि सर्व गोपाळांना त्या ठिकाणी आपल्या हाताने सगळ्यांनी ती शिदोरी देतात. तो दहीहंडी प्रसंग आपण सगळ्यांनी बघायचा आहे. गोपाळ आणि भगवंत सुंदर नृत्य करतील, दहीहंडी फोडतील. 2 मिनिटांमध्ये गोवर्धनची पूजा होईल आणि लगेच त्यांचा कार्यक्रम महाराजांचा सुरू होईल.
ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की अशा असणार सर्व गोपाळ आपापल्या घरी येतात. थोडा आवाज आहे आणि खाली बाकीच्यांनी सगळ्यांनी खाली बसून घ्या. गोवर्धन पर्वत समोर घेता येईल का? गोवर्धन पर्वत. हा आता काय प्रकार आहे यशोदा माईने सांगितलं. काय तयारी सुरू आहे हे संपूर्ण तू तुझ्या पिताश्रींना नंद बाबांना विचार. काय करा ह्या गोपाळांना एकत्र. त्यावेळेस नंद बाबाला भगवंत विचारतात. त्यावेळेस नंद बाबा म्हणतात वार्षिक नियम आहे कोणता की आपण सर्व ब्रजवासी गोकुळवासी आपण गोवर्धनाची सुंदर असणारी इंद्रदेवाची सुंदर पूजा करतोय. इंद्राची त्या ठिकाणी का पूजा त्या ठिकाणी करायची? नंद बाबाने सांगितलं आवाज करू नका प्लीज. ते नंतर नंद बाबाने सांगितलं अरे लाला आपल्या या वृंदावनाला या गोकुळ नगरीला त्या ठिकाणी सगळ्यांना पर्जन्य वृष्टी जर कोण देत असेल तर तो इंद्रदेव देतो. लक्ष द्या मातांनो. ओ माय 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 खाली बसा ना. आजी खाली बसा. आपली नंद बाबाला म्हणतात बाबा आज त्या ठिकाणी इंद्राची पूजा करायची नाही का तर संपूर्ण असणाऱ्या या आपल्या वृंदावन भूमीसाठी अनेक गाईला चारा जो काही कोणी देत असेल आणि सगळ्यांचं रक्षण जर कोण करत असेल तर हा गोवर्धन नावाचा पर्वत त्या ठिकाणी करतोय. म्हणून करता आज इंद्राची पूजा करायची नाही. कशासाठी भगवंत असं म्हणतात तर इंद्रदेवाला त्या ठिकाणी खूप मोठा अभिमान झाला होता. इंद्राचा अभिमान नष्ट करण्यासाठी भगवंत म्हणतात आज इंद्राची पूजा करायची नाही तर आज कोणाची पूजा करायची? गोवर्धनाची पूजा करायची. असं म्हटल्यानंतर उपनंद काका म्हणतात छोटस पोरग सांगतात तर एवढी वेळेस ऐका. असं म्हटल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी बैलगाडीमध्ये लक्ष द्या मातांनो. बैलगाडीमध्ये सुंदर धान्याच्या राशी त्या ठिकाणी पोत्यामध्ये त्या ठिकाणी धान्य त्या ठिकाणी घेतात. बैलगाड्या भरून त्या ठिकाणी धान्य जसं तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी राशी आणल्या ना संपूर्ण त्या ठिकाणी धान्याच्या गाड्या बैलगाड्या त्या ठिकाणी गोवर्धन पर्वताकडे येऊ लागल्या. गोवर्धन पर्वताच्या जवळ सर्व त्या ठिकाणी धान्याच्या राशी घेऊन आल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी म्हणतात चला आता सुंदर या गोवर्धनाला आपण स्नान घालूया. सर्व वृंदावनामधले गोकुळ नगरी मधले सर्व असणारे गोप गोपिका सर्वजण जोड्या जोड्याने त्या ठिकाणी गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला बसले. आता इथं काय 2-4 जोड्या असतील ना जेवढ्या असतील आपण काल सांगितलं होतं भरपूर पाहिजे वेळ जाईल. हा जेवढ्या आहेत तेवढ्यांनी समोर या. मी सांगाल तसं 1 मिनिटामध्ये गोवर्धनाला पाणी अर्पण करायचं. हा दही असेल थोडं काही इथं तर ते दही अर्पण करायचं लावायची आणि सुंदर गोड असा नैवेद्य ज्या राशी आहेत थोड्या थोड्या राशी वरती त्या ठिकाणी घ्यायच्या गोवर्धनाला अर्पण करायच्या आणि जागेवरतीच 5 त्या ठिकाणी प्रदक्षिणा करायच्या. या लवकर 5 राशी समोर ना काय करा. गोकुळामधले गोपाळही आलेले आहेत अनेक. 7 प्रकारच्या राशी ठेवा. गोवर्धनाला पाणी फिरवा. पाणी फिरवल्याच्या नंतर एक गोड नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहेत ना जागेवरती 5 प्रदक्षिणा करायच्या स्वतःच्या जागेवरतीच. चला 2-4-5 जोड्या जरी असतील ना पटपट पटपट हे करून घ्या. सर्वांनी त्या ठिकाणी त्या गोवर्धनाची पूजा करायचं ठरवलं आणि कोणी पंचपक्वानाचा नैवेद्य आणलेला आहे, कोणी लोण्याचा नैवेद्य आणला, कोणी त्या ठिकाणी दह्याचा नैवेद्य आणलेला आहे. अनेकांनी त्या ठिकाणी सुंदर त्या गोवर्धनाच्या पायथ्याशी प्रत्येक जण गोवर्धनाची पूजा करू लागले आणि पूजा करत असताना त्या गोवर्धनाला सुंदर प्रदक्षिणा घालू लागले. को जाऊ मेरे वीर नहीं माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर नहीं मानो मेरे मनवा. गोवर्धन को जाऊ मेरे वीर नहीं माने
जागेवरती प्रदर्शन करा, स्वतःच्या जागेवरती 5 प्रदर्शन. कोस के दे परिक्रमा 7 कोस की दे परिक्रमा, ओ 7 कोस की दे परिक्रमा 7 कोस की दे परिक्रमा. मैं तो मानस गंगा नाहू मेरे वीर नहीं माने मेरे मनवा तो गोवर्धन को जाओ मेरे वीर नहीं मानो मेरे बनवा. मैं तो गोवर्धन को मेरे वीर नहीं मानो मेरे बनवा. शेर के करो कढ़ैया के करे तेरा 7 शेर की करो कढ़ैया 7 शेर के करो कढ़ैया. तो बामन ने वो तजवाओ मेरे वीर नहीं माने मेरे मनवा गोवर्धन को जाओ मेरे वीर नहीं माने मेरे मनवा. मैं तो गोवर्धन को जाओ मेरे वीर नहीं नहीं माने गोवर्धन भगवान की जय. गोवर्धन भगवान की जय. गोवर्धन भगवान की जय. सुंदर अशी गोवर्धनाची पूजा केली आणि गोवर्धनाची पूजा केल्याच्या नंतर इंद्रदेवाला खूप मोठा राग आला. इंद्र त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गोकुळच्या वृंदावनाच्या भूमीमध्ये बरसण्यासाठी सुरुवात केली. इंद्राचा अभिमान आता भगवंत कसा नष्ट करतील याची सुंदर कथा आपल्याला उद्याच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी ऐकायची आहे. उद्याच्या